तर आता आपण चाललोय तिरुपती बालाजीला. आता वाजले संध्याकाळचे 8 आणि आपल्याला जायचे पंढरपूर बस स्टँडवर. आणि 9 वाजेपर्यंत सगळ्या पोरांना बस स्टँडवर बोलवले, कारण तिथनं आम्हाला जायचं डायरेक्ट सोलापूरला एसटीनं. नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. तर आता आपण चाललोय तिरुपती बालाजीला. तर चला जाऊया आता. 9-10 पोरं ह्या एसटीत बसली ती. अजून मागणं येणारी वेगळी जायची. सगळी सोलापूर स्टेशनवर भेटू म्हणली ती. आणि असा काय एसटीतला नजारा होता. आणि त्यानंतर टोल नाका पास करून असा हायवे सोलापूरला जायला. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून केली आम्ही ट्रिपची सुरुवात. आपण चाललेला आहे आता सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला. आपला ब्लॉगर पुढे चाललेला आहे, आपण त्याच्या मागणं ही चालवतोय. आणि आपली पुढे गँग आहे, तशी 30-35 जण आहे ती, पण मागायची जरा यायला लागले ते. आता चला, आता सोलापूरला आलेलो आहे आणि आता आपण रेल्वे स्टेशनवर चाललेलो आहे. आणि सुहास भाई आपला पाहू शकता. तुम्ही इकडून पुढे जायचं आपल्याला आता 1-5 मिनिटावर रेल्वे स्टेशनला पोहोचतोय. होय, तिथे गेलं तुम्हाला सगळं लोक. आता आपण सोलापूर स्टेशन पाशी आलेलो आहे. चला चला, निम्मी अर्धी पुढे निम्मी अर्धी मागं आमची अशी गँग आहे. आणि हे सोलापूरचं स्टेशन आहे. हा रेल्वेचा प्रवास आमच्यासाठी नवीनच आहे. काय दिसेल ते नवीनच वाटते. पूर्ण ट्रिप होईपर्यंत आता आम्ही तिघं संघटच दिसणार तुम्हाला. कुठं आहे? तर आता आम्ही चाललोय, सगळी पोरं एका जागेवर बसायला लागली, जमा व्हायला लागली. रेल्वेचं इंजिन अशा प्रकारे जोडते बघा. डब्याच्या खाली शिरून पण काहीतरी पॅक करत होत बघा. हे असं काही केबिन आहे बघा. आणि ही रेल्वे आपली पाहू शकता. ही आपली नाही म्हणा, आपल्याला दुसरी येणार आहे. ही गेल्यानंतर आपली रेल्वे येणार आहे थोड्याच वेळात. ही पाहू शकता सोलापुरातील रेल्वे. तरी कसं वाटतंय सुहास सर? एक नंबर. क्वालिटी कशी आहे? क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. यावाच लागते सोलापूर. तरी चला पाहूया सोलापूरचं रेल्वे स्टेशन. तरी चला, सगळं नवीनच दिसतंय. सावधान. करू नका म्हणतो भाड्या. लिफ्ट आहे लिफ्ट मध्ये बसू की. आपल्याला जमायचं नाही, काहीतरी दुसरंच म्हणून बसल. तुला माहिती आहे लिफ्ट डिमार्टचं माहिती आहे ना लिफ्टचं? होय होय होय, पहिल्या दिवशी पहिल्या साईडला थांबतो. घेऊ का? घेऊ का तू मोबाईल? असा काय नक्षा आहे पाहू शकता. सगळं स्टेशन फिरून झाल्यावर चला म्हणलं पोरांपाशी जाऊया. आता पोरं काय करते बघा. पोरं तर काय सगळी लाडू चिवडा ती काय आणले खात बसलेली. आणि रेल्वेच्या अंग वाट बघत बसलेली. रेल्वे गेली, त्यानंतर आपली रेल्वे पाहू शकता. आपली रेल्वे आली. आणि याच ठिकाणी सीट हुडकणे या नादात किंवा दादांना मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडलाय किंवा त्या केशरनं कुणीतरी हाणलाय असं अंदाज आहे. तुम्ही पण बाहेर प्रवास करत असताना लक्ष ठेवत जावा, कारण चोर लय फिरतात स्टेशनवर, रेल्वेत कुठं पण असतात. त्यापाय आपलं महत्त्वाचं सामान तेवढं जपून ठेवायचं. आणि आता प्रवास आपला रेणीगुंटामध्ये सकाळी पोहोचणार आहे. आता 2-3 तासात पोहोचेल वाटतंय, पाहू शकता. आणि थोड्याच वेळात आता रेल्वे तर एकदम सनाट निघाली. सुहास कसा बसलाय तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर बस करून आम्ही चाललोय डायरेक्ट पास काढायला. या पाहू शकता, ही बस आहे. बसमध्ये किती 18 जण आहेत. आणि दुसरी एक बस केली, त्यात पण 18 जण होती. त्यानंतर इथे ऑनलाईन पास काढायचा आहे. तर सगळीच पोरं प्रवासानं कटळून गेलेत, त्यापाय सगळीच बसले ते तुम्हाला दिसत असेल. आणि आता अर्धाभर तास इथं बसल्यानंतर आम्हाला ह्या पास काढायसाठी 4 तास गेले. त्यानंतर इथे गाड्या घेऊन आल्या चेकिंगसाठी. इथे कुठलंही तसलं धूम्रपान ते काय तसलं काही चालत नाही, त्यापाई इथं सगळं काढून टाकते ती. त्यानंतर आमच्या बॅगेंची चेकिंग करून आम्ही चाललो आता रेणीगुंटामधून डायरेक्ट आता तिरुपती सिटीमध्ये. एक जणाला 200 रुपये असं काहीतरी घेतल्यात आहे. आणि हे पाहू शकता सगळी पोरं आमची चाललेली. आणि आता इथे चेकिंग करायची सगळ्या बॅगांची, गाड्यांची, A to Z गाड्यांची सगळी चेकिंग होती. सुहास काय बॅग टाकत त्या मशीनीत जायचा प्रयत्न करत होता, पण काय हुकला तो. पण जाऊ द्या आता.
आता ही पण बघा आपली बॅग आलेली आहे आणि कशी दिसते ती पण दाखवतो, मला चेकिंग कशी होते दाखवतो. हे पाहू शकता बॅगमध्ये सगळे स्टिकर असतात, ते स्कॅन लगेच ह्यांना दिसतं, लगेच कुठले तंबाखू बिंबाखू काय स्टिकर बिकर असेल ना मग ते काढतात लगेच साईडला. आणि त्यानंतर आपण जाऊ बसूया पोरांपाशी. आता पोरं तिकडे पुढे जाऊन बसलेत सगळे. आम्ही म्हणलं तर 30-35 जण सगळे आहे. 18 जण एका गाडीत आहे की 2 गाड्या केल्या ते मोठ्या आणि एक जणाला 200 रुपये असं काहीतरी. सुहास पुढे जाऊन व्हिडिओ काढताय आणि मी मागाय पाहू शकता. सगळी पोरं मिळून चिवडा खात होती. मग काय सगळ्यांनी चिवडा खाऊन बसची वाट बघत बसलेलो. एक जण बसला जरा उशीर लागला, ते मागं ट्रॅफिक जाम असल्यामुळं लय गाड्या असतात त्या पाय. दिवसाला किती 2 ते 3 लाख माणसं येतात असं काय अंदाज आहे तिरुपतीला दर्शन घ्यायला दररोज. तर हे निसर्ग आहे पाहू शकता घाटातलं. आम्ही पहिल्यांदाच तिरुपतीला चालल्यामुळे प्रत्येक गोष्टी ही नवीन वाटायची. डोंगर दऱ्या किंवा काय सगळं असं एकदम भारीमध्ये वाटायचं. आणि वरचा एक्सपिरियन्स तर अजून काय माहीत नाही कसा असेल, तर तुम्हाला सगळे या ब्लॉगमध्ये बघायला. तर पाहू शकता ही डोंगर दऱ्या सगळ्या एकदम भारीमध्ये. त्यानंतर पोचलो आपण तिरुमाला सिटीमध्ये. तर इथून मंदिर किती अर्धा किलोमीटरवर आहे आणि आपल्याला इथेच जवळ रूम घ्यायची. आता रूमवर फ्रेश होऊन आम्ही चाललोय रथयात्रा बघाय. तर पाहू शकता आमच्यासाठी हे नवीनच आहे, पहिल्यांदाच आम्ही चाललोय. तर तुम्ही पण बघा कोण गेलं नसेल तर पाहू शकता अशा प्रकारे रथयात्रा केली जाते. हे किती दिवसात नव्हते ते पण माहीत नाही मला, कारण पहिल्यांदाच बघतोय. पाहू शकता इतकी भारी सजावट आणि हा रथ खांद्यावर घेऊन पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. आणि पाहू शकता कसे डौलत चाललेला आहे रथ हा. हा सगळा नजारा बघून वाटतंय दुसऱ्या दुनियेत आले आणि देवाच्या. त्यानंतर जेवायला गेलो आम्ही. जेवण अशा प्रकारे ताटावर पाहू शकता, भात राईस चटणी गोड भात असं काय आहे. आणि त्यानंतर मुंडन करण्यासाठी चाललोय आम्ही. तर पाहू शकता अशा प्रकारे मुंडन पण केलं आणि व्हिडिओ काढण्यास परवानगी दिली नाही त्यांनी, व्हिडिओ काढू नका म्हटले. तर अशा प्रकारे हळद बिळद लावून मध्ये चहा पिऊन आम्ही. आणि चहा गाळण्याची पद्धत पाहू शकता वेगळीच आहे त्यांची. कापड बांधलेलं आहे काहीतरी, तिथनंच डायरेक्ट गाळून घेते ती आणि मिक्स करून देते ती एकदम ओके मध्ये. साखर बरं टाकते ती आधी, नाही ती टाकत परतच टाकते ती. आणि मग चहा पिऊन मोबाईल रूमवर ठेवून आलो. आणि आता संध्याकाळचं तुम्हाला दिसत असेल तर म्हणलं आता परत कधी यायचं आपण, त्यावर संध्याकाळचा व्ह्यू हुकवाय ना. संध्याकाळी कसं दिसतं बालाजी मंदिर ते आपल्याला कळलं पाहिजे ना, मग त्यासाठी ही कुस्ती म्हणजे मजा मस्तीने खूप दिवसातून एकत्र आल्यावर अशी खेळलेली मजा मस्तीने कुस्ती आहे ही. तर एवढा असा हॉल केला आणि सगळेजण आता संभाषण जे त्याचा अनुभव कसा वाटलं काय ट्रिपबद्दल काय, त्यासाठी थोडं 5-5 मिनिटं सगळे बोलणार आहेत. पाहू शकता इथं माईक घेऊन उभा येतं अनिलला ना, आणि सगळे अशी पोरं बसलेत. एक फोटो काढून केली सुरुवात आम्ही सगळ्यांची भाषण. दादा काय बोलतो जरा भाषण. तर बिल्डिंगच्या टेरेसवरून असा काही व्ह्यू आहे बालाजीच्या मंदिराला, एकदम भारी मध्ये. आणि आता आम्ही चहा पिऊन आता जाणार आहे फोटोशूट करायला, कारण आल्यासारखं आठवणी म्हणून फोटो तर काढले पाहिजे. व्हिडिओ एवढ्या उशिरा टाकतोय ना, ते दादा काय हसतोय ते पण कळलं नाही. आता ते जाऊ द्या. आता आम्ही फोटोशूट थोडाफार केला, फोटो बिटो काढून ठेवले आठवणी म्हणून थोडं काय असेल ते. आणि आमचा व्हिडिओ पण पूर्ण केला बरं का तो. आता दादा म्हणला माझा चालत येताना लुंगीचा व्हिडिओ काढ, तर बघा कसा करतोय.
त्यानंतर फोटोशूट ते झाल्यानंतर सगळ्यांनी नाश्ता बिष्टा करून आता चाललोय आम्ही आता रेणुगुंटाला, म्हणजे परतीचा प्रवास. तर पाहू शकता ही बारक्या गाड्या केल्या 3 आता. पण विषय असा झाला, ह्या पोरानं ठरवलं 150 रुपये, पण खाली गेल्यावर जरा गोंधळ घातला. 200 असं तसं वाद घालत. त्या पाय ठरवताना एकदम व्यवस्थित ठरवायचं. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी.